वर्धा जिल्ह्यात निवडणुकीचा ज्वर वाढत असताना आर्वी या ठिकाणी खासदार अमर काळे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित मानखेडे यांच्यात भिंतीवर चिकटवलेल्या जाहिरात पोस्टरवरून आरोप प्रत्यारोप झाले। त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आर्वीतलं राजकारण आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघाले। वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपनं भिंतींवर ठिकठिकाणी चिकटवलेल्या जाहिरातींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार अमर काळे यांनी आक्षेप घेतलाय। शासकीय आणि निमशासकीय भिंतींवर चिकटवण्यात आलेल्या भाजप सरकारच्या जाहिरातींमधून आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप खासदार अमर काळेंनी केला। नियमानुसार या जाहिराती आक्षेपार्ह आहेत असं सांगून यावर कारवाईची मागणी अमर काळे यांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी हे पोस्टर खासदारांनी लावले आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्रेस घेतलेली आहे। त्याच्यावर आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे। त्याच्यावर त्यांनी कारवाई करावं, त्याच्यावर त्यांनी तक्रार द्यावं, इलेक्शन कमिशननी कारवाई करावं। भारतीय जनता पार्टीला विजयी करायचं लोकांनी ठरवलेलं आहे, पक्क मन बनवलेलं आहे। त्याच्यामुळे आता 4 पोस्टर कमी लागले काय आणि 4 पोस्टर जास्त लागले काय काही फरक पडत नाही। आर्वी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येणार आहे। देवेंद्र फडणवीसांचे पीए असल्यामुळं, देवेंद्र फडणवीसांचे जवळचे उमेदवार असल्यामुळं या सर्व गोष्टींकडे डोळे झाक करण्याचं काम हे या ठिकाणी प्रशासन करत आहे, राज्य निवडणूक आयोग करत आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर हल्लाबोल केला। पवारांना ज्यांनी नाराज केलं त्यांचा आता करेक्ट कार्यक्रम जनता करणार आहे असा घणाघात सुळेंनी केलाय। माझ्या आई वडिलांवर टीका सहन करणार नाही। 80 वर्षांच्या वडिलांना तुम्ही बाहेर काढलं, पक्ष नेला, चिन्ह नेलं अशी टीका सुळेंनी केली। सुळेंनी मंत्री वळसे पाटलांच्या आंबेगावात प्रचार सभा घेत हल्लाबोल केला। आंबेगावात निकमांना निवडून देण्याचं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं। आता पवार साहेबांना इतक्या लोकांनी नाराज केलं और एक सही, पण एक तुम्हाला सांगते, पवार साहेबांना ज्यांनी नाराज केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम या मायबाप जनतेने केला। बाकी कुणाशी पंगा घ्या, आई वडिलांशी, बाकी माझ्यावर टीका करा ना, कोण नाही म्हणते। रोहितवर टीका करा, जयंतराव, आमच्या सगळ्यांवर टीका, काही मला प्रॉब्लेम नाही, पण आई वडिलांचा मान्य, बाकी कुणाला कशाला आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलं। आणि आमचे वडील काही तुमच्यासारखे लाईनीत उभे नाही आम्हाला मंत्री करा म्हणून। जो भी किया खुद की ताकत से किया। पक्ष न्या, चिन्ह न्या, पवार साहेबांना नोटीस पाठवा। अरे 80 वर्षाच्या योद्धाला तुम्ही नोटीस पाठवलं, पक्षातून काढून टाकलं, कधी कराल वडिलांना? 7-12वरनं वडिलांचं नाव काढाल का तुम्ही कधी? 7-12 कुणाच्या नावावर आहे? शरद पवारांच्या नावावर आहे, काढून टाकलं तुम्ही वडिलांना। 80 वर्षाच्या घराला, बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं, कराल असं कधी तुम्ही? जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला, ह्यांनी किती सभा राज्यात घेतल्या कोणीतरी सांगावं? मंत्रीपदाला हे पुढे, कष्टाला आमचे वडील पुढे। खरंय का नाही मला सांगा, माझं भाषण चुकत असेल तर माझी मागे घ्यायची तयारी। पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत रामकृष्ण हरीचे बॅनर झळकले। जुन्नरकरांचा एकच नारा, रामकृष्ण हरी, आपल्या विकासाचं घड्याळच भारी, अशा आशयाचा हा मजकूर बॅनरवर आहे। तर विधानसभा निवडणुकीपूर्वी जुन्नरचे उमेदवार अतुल बेनके यांची भूमिका संभ्रमात होती। त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली होती, पण आज एका कार्यकर्त्यानं हा बॅनर झळकवल्यानं अजित पवारांच्या सभेत एकच चर्चा रंगली आहे। चंद्रपुरामध्ये सभेदरम्यान नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली। भाजप आरक्षण संपवायला निघालंय, संविधान आरक्षण व्यवस्था भाजपला संपवायची आहे असं नाना पटोले म्हणाले। येत्या निवडणुकीत आपलं सरकार येणार, सरकार आल्यावर 1000 रुपये बोनस देणार, तर 3300 रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असं आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं। पटोलेंनी पंतप्रधान मोदींना देखील निशाणा केलाय। पंतप्रधान मोदी देश जोडू शकले नाहीत, तर आज एक है तो सेफ हेचा नारा देत आहेत।
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवलंय असंही पटोले म्हणाले. मी आपल्याला या ठिकाणी विश्वासाने सांगतो, महाराष्ट्र सरकार आपलं येते आहे. आल्या आल्या जे दर एकराला आपले जेवढे क्विंटल धान्य पिकते, कारण की दिवाळीच्या निमित्तानं आपण धान्य विकून टाकलं, तरी सुद्धा आम्ही निर्णय घेतो आहे की 1000 रुपये बोनस पर क्विंटलवर धान उत्पादक शेतकऱ्याला द्यायचा. 2300 रुपये आज समर्थन मूल्य आहे, म्हणजे याचा अर्थ 3300 रुपये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा धान उत्पादक शेतकऱ्यांना पर क्विंटल देण्याचा निर्णय आमचं सरकार करेल. 2 वेळा नरेंद्र मोदी हे बहुमतातले प्रधानमंत्री राहिले, पण बहुमतातले प्रधानमंत्री राहूनही देशाला एकत्रित करू शकले नाहीत. हे आम्ही नाही म्हणत, हे नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या निवडणुकात आलेत. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, अशा पद्धतीची मानसिकता घेऊन महाराष्ट्राला तोडण्याची भूमिका त्यांनी मांडली. देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलू शकतील, पण देशाचा प्रधानमंत्री या पद्धतीने अगर बोलत असेल, जो देशाला एकत्रित करू शकले नाहीत, एवढा कमजोर प्रधानमंत्री आपण पहिल्यांदा या देशामध्ये पाहतोय. दक्षिण सोलापूर मतदारसंघात सुभाष देशमुख यांच्या प्रचाराकरता नितीन गडकरी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. काँग्रेसच्या काळात शिक्षण, इमारत, रस्ते यांचा विकास झाला असता तर आज महाराष्ट्र अजून पुढे असता. काँग्रेस पक्षाच्या 70 वर्षाच्या कार्यकाळावर गडकरींनी टीका केली आहे. संविधान बदलण्याकरता काँग्रेसकडून प्रचार करण्यात आलाय, तर कुणी आलं तरी संविधान बदलू शकत नाही असं गडकरी म्हणाले. त्यामुळे 75 साली इमर्जन्सी लागली. त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्ज्या उडवल्या, स्वतःच्या स्वार्थाकरता संविधानाला तोड भरून टाकलं. आणि 77 साली ज्यावेळी पुन्हा एकदा जनता पार्टीचं राज्य आलं, तर पूर्ण संविधान पुन्हा सुधारण्याचं काम पार्लमेंटमध्ये, त्या सगळ्या सुधारणा करण्याचं काम जनता पार्टीच्या काळात झालं. पण आता हेच सांगतात आहेत की बाबासाहेबांचं संविधान बदलणार. मला सांगा, खरं म्हणजे यात चोराच्या उलट्या बोंबा. उलटा चोर कोतवाल को डाटे, की ज्यांनी संविधानाच्या धज्जिया उडवल्या तेच आता इकडे आपल्याकडे येऊन आपला खोटा प्रचार करत आहे. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18.